मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणी नेवदता भागवती कथा व्यासापती भासला तोहा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री गुरुवाच ततः परिणुभावृत्ते परिणपंस्पर्षणः भीमो वायुर्भूतराजन पूयगंतु सर्वशः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे भगवान बलराम दादाचा पराक्रम या ठिकाणी सांगतात. बलवल नावाचा एक राक्षस होता. तो अत्यंत यज्ञामध्ये विघ्न आणत असे. घाण यज्ञामध्ये टाकायची वरून. याप्रमाणे सगळे ब्राह्मण त्रस्त झाले. त्यावेळेला बलराम दादाला विनंती केली आणि बलराम दादांनी त्याला ठार मारलं. फिरता फिरता एकदा बलराम दादा या ठिकाणी फिरत फिरत चाललेले असताना तिथे सूत हे कथा सांगत होते, पोथी सांगत होते. हे सूत कोण? रोमहर्षण. रोमहर्षण म्हणजे ज्या सूत शौनकादिकाचा हा संवाद चाललेला आहे त्यांचे वडील हे रोमहर्षण. रोमहर्षण कथा सांगत असताना बलराम दादाचं आगमन झालं. दादांनी पाहता क्षणीच, खरं म्हणजे यांनी नमस्कार करायला पाहिजे, या म्हणायला पाहिजे, बसा म्हणायला पाहिजे, काहीतरी सन्मान दिला पाहिजे, परंतु रोमहर्षणाने त्याकडे दुर्लक्ष केलं. हे पाहता क्षणी बलराम दादाने हातामध्ये एक काडी घेतली आणि या काडीनं रोमहर्षणाकडे फेकल्याबरोबर त्यांचा अंत झाला. त्या ठिकाणी रोमहर्षण हा गतप्राण झाला. मग सर्व ब्राह्मण म्हणू लागले, अहो महाराज, तुम्ही आमच्या पुराणिकाला ठार मारलं. ते म्हणे, अहो, ज्यांना कळलं पाहिजे मान सन्मान कोणाला द्यावा, माझा या ठिकाणी अवतारच त्यासाठी आहे. मग म्हणे आमची कथा, ते म्हणे तुमची कथा यांचा पुत्र सुरू ठेवील. म्हणजे यांचा पुत्र कधी जन्माला येणार? अहो म्हणले, यांचा पुत्र यांच्या शरीरातूनच जन्माला येईल. आत्मा वै पुत्र नामाशी इथे वेदानुशासनम. वडीलच पुत्र म्हणून जन्माला येतो. वडील जेव्हा मृत्यू पावतात तेव्हा त्यावेळेला ते आपल्या मुलांच्या मध्ये आपलं संपूर्ण तेज समर्पित करत असतात. याप्रमाणे हा यांच्यापासूनच पुत्र जन्माला येईल आणि तो उग्रश्रवा. म्हणजे आता जे सूत शौनकादिकाला आख्यान सांगू लागलेत ते उग्रश्रवा जन्माला आले आणि त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली. मग सगळे ब्राह्मण म्हटले, अहो महाराज, तुम्हाला काही जरी झालं, तुम्ही अवतारी आहात, पण तुम्हाला ब्रह्महत्या घडली. मग काय करावं? तुम्ही तीर्थयात्रा करा. आणि मग भगवान बलराम दादा तीर्थयात्रेसाठी निघाले. वैजयंती माला घातलेली होती, त्याप्रमाणे कुंडल घातलेलं होतं. आणि पहिल्यांदा त्यांनी स्नात्मा सरोवर मगात नैमिषारण्यामध्ये भगवान बलराम दादा गेले. तिथे कौशिकी नदीवरती आले. तिथे सरोवरावर शरयू नदीमध्ये स्नान केलं. म्हणजे अयोध्येच्या जवळ वाहणारी शरयू नदी, तिच्याजवळ स्नान केलं. त्यानंतर तिथून फिरता फिरता प्रयागामध्ये आले. हे वर्णन यासाठी आज मी करतोय की एकादशी आहे, त्या निमित्ताने तीर्थांचं निदान वर्णन तरी होतं. तीर्थांचं वर्णन झालं म्हणजे आपल्याला तीर्थस्नान घडल्यासारखंच आहे. याप्रमाणे ते तिथून शरयू नदीकडे आले. शरयू नदीकडून फिरत 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 प्रयागाला आले. त्या ठिकाणी देवता, ऋषी आणि पितरांना तर्पण केलं. मग पुलाश्रमात गेले. तिथून गोमती आणि गंडकी इथे स्नान केलं. त्यानंतर पुढे गयेला गेले. तिथेही गंगासागर संगमे, गंगासागर या ठिकाणी संगमाला गेले. त्यानंतर महेंद्र आदौ, प्रत्यक्ष महेंद्र पर्वतावर गेले. ज्या ठिकाणी परशुराम आहेत त्या परशुरामाचं दर्शन घेतलं महेंद्र पर्वतावर जाऊन. त्यानंतर पुढे श्रीशैल इकडे आले, दक्षिणेकडे. तिथे प्रत्यक्ष महादेवाचं दर्शन घेतलं. व्यंकटेश्वराचं म्हणजे व्यंकटगिरी, ज्याला आज आपण प्रत्यक्ष बालाजी म्हणतो, त्यांचं दर्शन बलराम दादाने घेतलेले आहे. व्यंकटम प्रभू. त्यानंतर कामकोष्णीला आले, पुरीला आले, कावेरी नदीमध्ये स्नान केलं. त्यानंतर श्रीरंग या ठिकाणी आले आणि त्यानंतर दक्षिणाम मथुराम तथा
फिरत 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 ते ऋषभ पर्वतावर गेले. तेथून दक्षिण मथुरा या ठिकाणी आले. सेतुबंधाकडे आले, जिथं रामचंद्रांनी सेतू बांधला. तिथे बलराम दादांनी ब्राह्मणांना 10,000 गायी दान केल्या. त्यानंतर कृतमाला ताम्रपर्णी नदीमध्ये स्नान केलं. नंतर मलय पर्वतावर आले आणि तिथून अगस्ती मुनीचा आश्रम पाहिला. अगस्ती मुनींना नमस्कार केला आणि बलराम दादांनी दक्षिण समुद्राची यात्रा केली. दुर्गादेवीचं, कन्याकुमारीचं दर्शन घेतलं. कन्याकुमारी या ठिकाणी तिथं दर्शन घेतलं आणि तिथून अनंत शयन क्षेत्र या ठिकाणी आले. त्यानंतर पंचाप्सर तीर्थामध्ये स्नान केलं, ज्या ठिकाणी भगवान कायम राहतात. तिथेही 10,000 गायींचं दान केलं. करता करता केरळला गेले, त्रिगर्ताला गेले, तिथे गोकर्ण तीर्थामध्ये गेले, भगवान शंकराचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर द्वीप निवास करणारे आर्यादेवी इथे दर्शन घेतलं. त्यानंतर शूरपारक क्षेत्राकडे आले. त्यानंतर तापी, पयोष्णी, निर्विंध्या इत्यादी नदींचं स्नान केलं. मग दंडकारण्यात आले. त्यानंतर नर्मदा नदीमध्ये स्नान केलं आणि नंतर माहेश्मतीपुरी, सहस्रार्जुनाची राजधानी, तिथे आले. माहेश्मतीपुरी म्हणजे आजच्या दृष्टिकोनातून आपण ती गुजरातच्या मध्य प्रदेशच्या तिथे, तेव्हा माहेश्मतीपुरीमध्ये आले. त्यानंतर मनु तीर्थावरती स्नान केलं आणि प्रभासक क्षेत्रावर आले. प्रभासक क्षेत्रावर आल्यावर त्यांना सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं, महाराज काय झालं, काय घटना काय घडल्या? ते म्हणे, अहो कौरव पांडवाचं युद्ध झालं आणि त्यात कौरव ठार झाले. हे ऐकल्यानंतर बलराम दादा तिथून आले. त्यावेळेला नुकतंच भीम आणि दुर्योधन यांचं युद्ध चाललेलं होतं. बलराम दादांनी दोघांनाही थांबवलं. अरे म्हणले, युद्ध करू नका. अहो युद्ध करून काय मिळणार आहे? भीमाला सांगितलं, भीमा अरे तू माझ्या जवळचा आहेस, माझ्या प्राणापेक्षा जवळचा आहेस. आणि दुर्योधनाला सांगितलं, अरे तू तर माझा शिष्य आहेस, एक माझ्या प्राणापेक्षा जवळचा आहे, प्राणापेक्षा जास्त आहे, दुसरा माझा शिष्य आहे. या दोघांमध्ये युद्ध होत असेल तर मी कसं बघू? थांबा थांबा. कृष्णाने सांगितलं, दादा आता युद्ध थांबणार नाही, दुर्योधनाला ठार मारल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही. पण बलराम दादांनी नाही म्हणून सांगितलं. तरी यांनी ऐकलं नाही आणि बलराम दादाच्या समोर भीमानी दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार केला. तेव्हा बलराम दादा तिथून निघून गेले. त्यांना वाईट वाटलं. याप्रमाणे त्यांनी वर्णन केलेलं आहे. हे वर्णन यासाठी मी आज वाचलं की निदान एकादशीच्या निमित्ताने आपल्याला वेगवेगळ्या तीर्थांचं नामस्मरण तरी घडावं. बलराम दादा कुठे कुठे गेले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तीर्थाचं सेवन कसं केलं ते आपण कानाने तरी श्रवण करावं, त्याप्रमाणे मुखाने तरी बोलावं, म्हणून मी हे वर्णन केलं. आता यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांची सूर्योपराग सुमहान, एकदा सूर्यग्रहण लागणार होतं. तेव्हा सूर्यग्रहणाच्या वेळेला सगळेजण समंत पंचक तीर्थावरती आले. ज्या समंत पंचक तीर्थावर भगवान रामाने म्हणजे परशुरामाने तिथे स्वतःचं संपूर्ण निक्षत्रिया 21 वेळेला जी केली त्याचं समर्पण तिथे केलं. त्या समंत पंचकामध्ये आले. ते रक्ताचे डोह भरले होते. तिथे भगवंतानी रामाने आपल्या हृदयधाराने 5-5 कुंड रक्ताचे भरले. त्या ठिकाणी भगवान बलराम दादा आणि श्रीकृष्ण आले. त्या ठिकाणी तीर्थयात्रा वगैरे केली. तिथे सगळे जण जमा झाले. सूर्य ग्रहण होतं. त्या निमित्ताने या क्षेत्रावर कोण कोण आले याचं वर्णन केले. अक्रूर आले, वसुदेव आले, उग्रसेन आले, प्रद्युम्न, सांब, यदुवंशातले सगळे आले. आणि या वेळेला भगवान कृष्णाने त्याचप्रमाणे वसुदेवाने सगळ्या ब्राह्मणाला गायींचं दान केलेलं आहे. राम हृदयेषु विधिवत, रामाने सर्वांची पूजा केली आणि मग मात्र या ठिकाणी सगळे जमा झाले. अहो सगळे जुने 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 लोक एकत्र आले. मग गप्पा सुरू झाल्या. कुंती बोलू लागली, भावा बहिणींच्या गप्पा सुरू झाल्या. आणि हे करता 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 श्री शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते या वेळेला नंद सुद्धा आले, नंद आले, यशोदा आल्या आणि सगळ्या गोपिका सुद्धा आल्या गोकुळातल्या. आता श्रीकृष्णाची पहिल्यांदा भेट झाली गोपिकांची. जे गोकुळ सोडलं त्यानंतर आज भेट झाली.
या वेळेला कदाचित कृष्णाचं वय 90 तरी वर्षाचं असेल. या वेळेला तम दृष्ट्वा वृष्णयो दृष्ट्वा प्राणमिबोधिता. काय आनंद झाला वसुदेवाला. नंद आल्याबरोबर जणू काही आपला प्राणच आला असं वाटलं. नंद आणि वसुदेव एकमेकाला घट्ट आलिंगन दिलं, एकमेकांना आलिंगन दिलं. परिशस्व जे रे, एकमेकांना घट्ट आलिंगन दिलं आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागले, अंतःकरण भरून आलं. आणि मग म्हणायला लागले, वसुदेव या नंद बोलू लागले, वसुदेवा आठवतंय का तुम्हाला? म्हणे काय? कंसाने तुमची किती मुलं मारले हो? हो म्हणे, कंसाने मुलं मारले आणि कृष्ण आणि राम यांनी गोकुळामध्ये राहिले. नंद म्हणतात, तुमच्या मुलांना या कंसाने ठार मारलं. तेव्हा वसुदेव म्हणतात, हो मारलं खरं, पण माझे 2 मुलं तुम्ही सांभाळले. काय प्रेम आहे खरंच. इतकं अंतःकरण भरून आलेलं होतं त्यांचं. ते म्हणतात, अहो पण माझे 2 मुलं तुम्ही सांभाळले ना. आणि नुसते सांभाळले नाही, त्याने वर्णन केलंय कसं सांभाळलं. तर ज्याप्रमाणे डोळ्यांची काळजी किंवा डोळे आणि पापण्या, तर पापण्या जशा डोळ्याचं रक्षण करतात तसं तुम्ही आमच्या मुलाचं रक्षण केलं. अर्थात ज्याला आज आपण म्हणतो ना पापणी, डोळ्यामध्ये तेल घालून पापणी जागी ठेवून रक्षण केलं. हा शब्द वापरलाय त्यांनी, प्राप्यो चतुर्भवती पक्ष्मः यद्वक्षिणी. आणि याप्रमाणे सगळ्या गोपिका कृष्णाशी भेटल्या. कृष्णाला भेटल्यावर काय आनंद झाला गोपिकांना. कृष्णा, आज भेट झाली तुमची. तुम्ही जे अक्रूरा बरोबर गेलात ते पुन्हा दिसलाच नाहीत. तुम्ही निरोप पाठवला फक्त उद्धवाजवळ, पण स्वतः आला नाहीत. आणि मग कृष्णावर कुणी रागावल्या, कुणी रुसल्या, कुणी कृष्णाशी बोलले नात, कुणी आबोला धरला, नाही बोलणार तुमच्याशी, तुम्ही आला नाहीत, येतो म्हणलात आणि आला नाहीत. आणि या वेळेला श्रीकृष्णाने त्यांना समजावलं. या वेळेला श्रीकृष्णाने त्यांना तत्वज्ञानाचा उपदेश केला बरं का, की अहो तुम्ही गोपिकांनो, माझ्यामध्ये देव पाहता हे खरं आहे, पण मी सर्वत्र व्यापक आहे. मी म्हणजे ईश्वर आहे. तुम्ही ईश्वर भावाने माझ्याकडे पहा. त्याप्रमाणे पतिभावाने किंवा भर्ता भावाने माझ्याकडे बघू नका. याप्रमाणे भगवान गोपाल कृष्णाने सगळ्या गोपिकांना उपदेश केला. आणि मग सगळ्या ह्या स्त्रिया जमल्या कृष्णाच्या आता स्त्रिया 16,108 या सगळ्या एकमेकीशी बोलू लागल्या. आता प्रत्येकीच्या बरोबर श्रीकृष्णाने कसे व्यवहार केले, म्हणजे लग्नाच्या वेळेला कृष्णाने त्यांना कसं पळून आणलं किंवा आपलं सामर्थ्य दाखवून कसं आणलं हे बाकीच्यांना काय माहित हो. आणि एवढं बोलायला वेळही मिळत नव्हता. आता आज मात्र सगळं सांगायला लागले. रुक्मिणीने पहिल्यांदा सांगितलं, कृष्णाला मी पत्र कसं पाठवलं आणि कृष्णाने मला पळून कसं आणलं. मग सत्यभामिनी, त्याचप्रमाणे पुढे या जांबवतीने अख्ख्या स्वतःचं चरित्र सांगितलं, कृष्णाने मला कसं आणलं. त्यानंतर पुढे सत्यने सांगितलं, नंतर लक्ष्मणीने सांगितलं, मग 16,100 स्त्रियांनी सांगितलं भौमासुराला कृष्णाने कसं मारलं आणि आम्हाला कसं आणलं. याप्रमाणे भद्रा, लक्ष्मणा या सर्वांनी श्रीकृष्णाचं पराक्रम वर्णन केलेलं आहे. आणि याप्रमाणे गावश्चारयतो गोपाः, याप्रमाणे श्रीकृष्णाबद्दलचं अत्यंत सौंदर्य संपन्नत्व या ठिकाणी विवरण केलं. त्यानंतर वसुदेवाने यज्ञ केला आणि या यज्ञाच्या वेळेला वसुदेवांनी या निमित्ताने म्हणले, आता सगळेच जमा झालेत, आपण यज्ञ करू. सगळ्या प्रकारचे पाहुणे आहेत, रावळे आहेत, आपले जुने सहकारी आहेत, मित्र आहेत, सुहृद संबंधी बांधव आहेत, आता आपण यज्ञ करू. म्हणून या ठिकाणी यज्ञ केला. या वेळेला नारद म्हणतात, फार चांगलं तुम्ही काम केलं. कारण माणसाचे 3 आयुष्यामध्ये आल्यानंतर 3 ऋण असतात. एक पितृऋण असतं, दुसरं गुरुचं ऋण असतं आणि तिसरं देवाचं ऋण असतं. पितृऋण कधी फिटतं? जेव्हा पुत्र पौत्र संतती होते तेव्हा पितृऋण फिटतं. त्याचप्रमाणे ऋषीचं ऋण कधी फिटतं? जेव्हा यज्ञ याग आपण करतो. त्याप्रमाणे काही मंत्र तंत्र शिकतो, वेद शिकतो, तेव्हा ऋषीचं ऋण फिटतं. आणि देवाचं ऋण याप्रमाणे आपण पूजा अर्चा करून फिटतं. याप्रमाणे दर्शन स्पर्शन प्रभो पाद स्पर्शाने गम्म न यमय तीर्थाने देवा मृच्छिमाला मया. ते म्हणतात, अहो देव कशात आहे? संतांमध्ये देव आहे. हा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे. आणि हा प्रत्यक्ष संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, तीर्थी धोंडा पाणी देव रो कडा सज्जनी.
अहो तीर्थामध्ये जाऊन तीर्थाशी जाऊन तुवा काय केले, चर्म प्रक्षाळिले बरोबरी. तीर्थाला जाऊन काय केलं, वरचं फक्त कातडं धुतलं, मन कुठे धुतलं, मन नाही धुतलं, अंतःकरण धुतलं नाही. अंतःकरण संतांच्या सहवासात धुतलं जातं. म्हणून ते म्हणतात न हेमाय आणि तीर्थानी. तीर्थामध्ये मृच्छलीमया, मूर्तीमध्ये देव नाहीये, दगडात देव नाहीये, संतांमध्ये देव आहे. ते पुनंतिरुकालेन दर्शना देव साधवा. याप्रमाणे नारदाची स्तुती केली वसुदेवाने. आणि मग तीर्थी या तीर्थबुद्धी स्थळे नकर हिचित. ते म्हणतात तीर्थी कुर्वंती तीर्थानी. हे नारदा, अहो आपण आला म्हणजे आमचं घर तीर्थमय झालं, आमच्या घरामध्ये तीर्थत्व प्राप्त झालं. याप्रमाणे आता तीर्थात्मृती कृतुम सुपक्व योगही, याप्रमाणे जीवकोश कसा आहे त्याचं वर्णन केलं. आणि मग नारद म्हणतात, हे पहा, नारदांनी वसुदेवाला उपदेश केलेला आहे. आणि यावेळेला वसुदेवाला ते म्हणतात की हे वसुदेवा, तुम्ही श्रीकृष्णाकडे भगवान म्हणून पहा. तुम्हाला 18 बायका या ठिकाणी वसुदेवाला होत्या. या सगळ्या 18 बायका या ठिकाणी यज्ञाला बसलेल्या आहेत, सगळे दीक्षित झालेले आहेत. आणि या वेळेला भगवान नारदांनी भगवंताचं वर्णन केलेलं आहे, उपदेश केलेला आहे आणि सांगितलं की तुम्ही भगवंताकडे देव म्हणून पहा. याप्रमाणे प्रागल्पाच कुशलम भ्रातृ होणार तर आम्ही अधुना श्रीमदांधाक्षर पश्याम पुरस्तः. ते म्हणतात, हे पहा, माणसाच्या धनसंपत्ती एवढी माणसाची वाढली तर त्याला मद निर्माण होतो, तो अंध होतो. म्हणून माणसाने यज्ञ याग वगैरे करावेत, धर्मकर्म करावेत, दान दक्षिणा द्यावी, म्हणजे मदांध माणूस होत नाही. आणि या वेळेला मग 3 महिने नंद राहिलेले. त्यांनी वर्णन असं केलंय की नंद त्या ठिकाणी 3 महिने राहिले. नंद, गोपिका सगळ्या 3 महिने. आणि यावेळेला आज जा, उद्या जाऊ. आता आज म्हणायचं नंद आज मी जातो, नाही, आजचा दिवस राहा, आता उद्या जा, असं जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे आज उद्या करता करता 3 महिने त्या ठिकाणी ते राहिले. आणि मग गोविंदाकडे, भगवान गोपालकृष्णाकडे पाहता पाहता तल्लीन व्हायचे. अहो त्यांना हा भगवंताला कधी सोडवलंच नाही. यानंतर बादरायणी वाच, याप्रमाणे इथे बादरायणीकडून, बादरायण म्हणजे प्रत्यक्ष व्यास, यांच्या द्वारे हे विवरण केलेलं आहे की वचो समवेतार्थम अथैकदात्मजो प्राप्तौ कृतपादाभिबंधनौ. 85व्या अध्यायामध्ये बादरायणी जर काही अलौकिक कृत्य भगवंताचं असेल तर बादरायणी रोवाच असं येतं. मोहिनीच्या कथेमध्ये सुद्धा जेव्हा मोहिनीचं रूप शंकराला दाखवलं तेव्हा बादरायणीच्या तोंडून ते बदललेलं आहे, शुकाचार्याच्या नाही. म्हणून बादरायणी रोवाच असं म्हणून वर्णन केलेलं आहे. याप्रमाणे एकदा श्रीकृष्णाने नेहमीप्रमाणे दर्शन घ्यायला आले. दररोज सकाळी कृष्णाचं ठरलेलं होतं आईचं वडिलाचं दर्शन घ्यायचं. त्याप्रमाणे वसुदेवाचं दर्शन घेतलं आणि आईचं दर्शन घेतलं. घेतल्याबरोबर बलराम दादा आले, कृष्ण आले, दर्शन घेतलं. आणि तेवढ्यात मग शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, वसुदेव म्हणाले, देवा, अरे तू देव आहेस असं आम्ही ऐकलं, तू देव आहेस. म्हणले, आता लोक म्हणतात देव आहे. नाही, तू देव आहेस आणि तू गुरुपुत्र आणून दिले, मेलेला गुरुपुत्र आणून दिला. हो म्हणले, मी आणून दिला. मग देवकी म्हणली, कृष्णा, अरे तू मेलेला गुरुपुत्र आणून दिला गुरुदक्षिणा म्हणून, मग माझे पुत्र आणून दे ना. ज्या वेळेला कंसाने या सगळ्या 6 मुलांना मारलं, ते माझे 6 मुलं याची मला आज आठवण येते. तेवढी माझ्यात कमी आहे. सगळं चांगलं आहे, फक्त माझे तेवढे मुलं मेलेले मला आणून दे. असं म्हणल्यावर कृष्ण हसले, राम हसले. राम रामा प्रमेयात्मन. कृष्ण म्हणाले, ठीक आहे, आणून देतो. आणि मग श्रीकृष्ण बलराम दादाला घेऊन सुतल लोकामध्ये गेले. सुतल लोकामध्ये गेले, तिथं बली बसलेले होते. बळीराजाने भगवंताचं या ठिकाणी पूजन अर्चन केलं, आसनावर बसवलं, माळा वगैरे घातल्या. आणि या वेळेला बळीराजाने हात जोडले, महाराज आपलं येणं. म्हणले, अहो ते 6 मुलं द्या ना आमचे.
देवकीची मुलं आमचे भाऊ? हो म्हणे 6 मुलं तुमच्या दर्शनासाठी मी आणले होते. हे कोण होते? ते म्हणतात हे जे होते मरीचीचे पुत्र होते. पहिल्या या कल्पामध्ये मरीची हे जे 6 पुत्र आहेत, स्मर, उद्गीथ, परिष्वंग, पतंग, क्षुद्रभृत आणि गृहिणी असे 6 मरीचीचे पुत्र होते. ब्रह्मदेव जेव्हा सरस्वतीच्या मागे लागले त्यावेळेला यांना हसू आलं. ज्याला हसू आल्याबरोबर ब्रह्मदेवाने शाप दिला की तुम्ही ज्या अर्थी मला हसलात, माझा उपहास केला, त्या अर्थी तुम्ही असुराच्या जन्माला जाल. आणि या वेळेला ते या हिरण्यकशिपूच्या पोटी जन्माला आले. आणि म्हणून त्यानंतर ब्रह्मदेवाला हसल्यामुळं हिरण्यकशिपूच्या पोटी हे 6 पुत्र जन्माला आले. आणि आज म्हणजे या युगात ते वसुदेवाच्या पोटी जन्माला आले. हेच स्मर, उद्गीथ, परिष्वंग, पतंग, क्षुद्रभृत आणि गृहिणी यांचं नाव पुढे वसुदेवाने कीर्तिमंत, सुषेण, भद्रसेन, ऋजू, संवर्ध आणि भद्र असे 6 मुलं. कृष्णाने ते मुलं आणले. जेवढे वयात होते 1-1, 2-2 दिवसाचे तेवढे दर्शन तसे आणले. आणल्याबरोबर देवकीच्या समोर आणले. काय आनंद झाला देवकीला, वसुदेवाला. हा माझे ते 6 मुलं बघू बरं आहो. त्यांचं तोंड सुद्धा पाहिलं नाही, त्यांचा चेहरा देखील पाहिला नाही, ते काळे का गोरे हे देखील पाहिलं नाही. तेवढ्यात वसुदेव यांनी कंसाला दिले आणि कंसाने ठार मारले. आणि मग देवकीने तिला पाहणा फुटला. बरं देवकीने आपल्या स्तनामधलं दूध त्यांना पाजलं. अपाजेर स्तनम प्रीता सुतस्पर्श परिप्लुता. आणि एकदाच आपल्या पदराखाली घेतलं, एकदा त्यांच्या डोक्यावर हात फिरवला. तेवढं तर समाधान मिळालं. आज तेवढ्या आईला तेवढं तर समाधान मिळालं. तिने त्यांच्या डोक्यावर हात फिरवला. याला त्याला त्याला असं 6 जणांना घेतलं. 6 जणांना आपल्या पोटाशी धरलं. आणि या ठिकाणी हे म्हणतात, भागवतकार म्हणतात, पितामृतम पयस्तस्या पितृ शेषम गदाभृता. अहो ज्यांचं दूध, आईचं दूध म्हणजे अमृत होतं. हे काय दूध होतं का? हे अमृत होतं. हे अमृतमय दूध जे कृष्णाने प्राशन केलं, ते दूध जेव्हा यांनी प्राशन केलं तेव्हा ताबडतोब त्यांना आपली स्मृती झाली असं म्हटलंय. म्हणजे मी कोण काय याची स्मृती यांनी विसरले होते. यांची स्मृती झाली आणि एकदम त्यांना कळालं, नारायणांग संस्पर्श प्रतिलब्धात्मदर्शना. भगवंताच्या स्पर्शाने यांना पूर्वस्मृती झाली आणि हे मुक्त झाले. आता मुक्त झाले का? भगवंताचा स्पर्श झाला म्हणून मुक्त झाले. आणि ते ताबडतोब आकाश मार्गाने निघून गेले. देवकी पाहतच राहिली. म्हणजे मुलं म्हणले गेले, मुक्त झाले. ते मूळ पुन्हा त्यांच्या वस्तू रूपामध्ये आले. याप्रमाणे घटना घडायला त्यांनी सांगितलंय. त्यानंतर ते म्हणतात की एकदा सुभद्रा हरणाची कथा सांगायला सुरुवात केली. राजोवाच ब्रह्मण वेदुमिच्छाम स्वसानु रामकृष्ण यो यथो बैमे बिजो या ममासी पितामही. अर्जुन एकदा घटना अशी घडली की अर्जुन त्याचप्रमाणे युधिष्ठिर हे जे 5 पांडव होते त्यांना द्रौपदी काही 2-2 महिने अशी वाटून दिलेली होती. 2-2 महिने काही दिवस अशी वाटून दिलेली होती. यांच्यामध्ये भांडण लागू नये म्हणून याप्रमाणे व्यवस्था केली होती. आणि नारदानीच ती सोय केली होती. फक्त नारदाने एवढं सांगितलं की एवढ्या काळामध्ये कुणीही कोणाच्या शयनगृहात प्रवेश करायचा नाही, एवढं बंधन तुम्ही पाळा. सगळ्यांनी पाळलं. परंतु घटना एकदा कधी कधी अशी घडते, अघटित ते अघटित अशी माया घडते. याप्रमाणे एक ब्राह्मण आला. ब्राह्मण म्हणला, महाराज अहो माझ्या गायी पळवल्यात, त्या तेवढ्या गायी आणून द्या. माझ्या गायी चोरांनी पळवल्यात. आले अर्जुनाकडं. अर्जुन म्हणले गायी आणून देतो. आता ब्राह्मणाच्या गायी म्हटल्या तर आणून दिल्या पाहिजेत. आणून देतो म्हणून सांगितलं, पण धनुष्य राहिलं शयनगृहात. आता धर्मराज तिथे होते. धर्मराज आतमध्ये बसलेले, द्रौपदी बसलेली. आता जावं की न जावं? जावं तर आपला जो ठरलेला नियम आहे तो मोडेल. न जावं तर ब्राह्मणाच्या गायी, त्याचं रक्षण केलं पाहिजे. मग अर्जुन म्हणले आता जाऊ द्या, धर्म बाजूला ठेवू. काही वेळेला विधर्माचा स्वीकार करावा लागतो. याप्रमाणे खाली पाहून अर्जुन गेले, धनुष्य उचललं आणि निघाले. तेवढ्यात धर्मराजांनी पाहिलं. धर्मराज म्हणले, अर्जुना चूक केली. म्हणले तू चूक केली. आता तुझा माझा वियोग ठरलेला आहे. कारण जर
असं घडलं किंवा दोघांच्या मध्ये जर त्यांच्यामधला नियमभंग झाला तर तीर्थयात्रा असा नियम होता. 6 महिने तीर्थयात्रा करायची, त्रिदंडी संन्यास घ्यायचा. याप्रमाणे अर्जुन म्हणले हरकत नाही, जाऊ दे, आता घडलं ते घडलं. आणि या ब्राह्मणाच्या गायी आणून दिल्या आणि अर्जुन निघाला. त्रिदंडी संन्यास त्यांनी घेतला, तीर्थयात्रा करायला निघाला. आता अर्जुन जेव्हा तीर्थयात्रा करायला निघाला त्यावेळेला पहिल्यांदा तो दक्षिण दिशेला गेला. दक्षिण दिशेला, आता यावेळेला अर्जुनाचं काय नशीब होतं काय माहित, तो ज्या दिशेला जाईल त्या दिशेला त्याला पत्नी मिळणार होती. तो दक्षिण दिशेला गेला, तिथे उलुपी नावाची जी नागकन्या होती ती याच्यावर लुब्ध झाली आणि नागकन्येने उलुपीनी याच्याबरोबर विवाह केला. त्यानंतर तो पश्चिम दिशेला गेला. पश्चिम दिशेलाही त्याचा विवाह झाला. त्यानंतर पूर्व दिशेला आला, पण पूर्व दिशा ही इंद्राची आहे, त्यामुळे त्या इंद्राच्या राजधानीमध्ये सगळ्या त्याच्या आई आहेत, बायका नाहीत, कारण इंद्राच्या पत्नी म्हणजे याच्या आईच झाल्या. तो म्हणे नाही, या दिशेला कोणाशी विवाह करायचा नाही, ह्या सगळ्या माझ्या आई आहेत. त्यानंतर उत्तर दिशेला आला आणि उत्तर दिशेला आल्याबरोबर तिथे त्याची पश्चिम दिशेला मणिपूर देशाच्या राजकन्येशी त्याने विवाह केला. म्हणजे दक्षिण दिशेला उलुपी, त्यानंतर पश्चिम दिशेला मणिपूर देशची कन्या चित्रांगदा, उत्तर दिशा पूर्व दिशा इंद्राची म्हणून सोडून दिली आणि आता उत्तर दिशेला आला. आल्याबरोबर तिथे कुठे आला तर जवळजवळ या हस्तिनापुराच्या जवळ आला. आल्याबरोबर आता म्हणलं आता आपल्याला काय करावं, आपण आता एक गोष्ट करावं लागेल, द्वारकेमध्ये आपल्याला जावं लागेल, कारण द्वारकेत गेल्याशिवाय कृष्णाची भेट होणार नाही आणि आपल्याला सगळं वर्तमान कळणार नाही. म्हणून तो तिथून निघाला आणि आल्याबरोबर श्रीकृष्णाला कळालं की द्वारकेमध्ये अर्जुन आलेले. मध्येच नारदाची भेट झाली आणि नारदाने सांगितलं, हे अर्जुना, तुला त्रिदंडी संन्यास घे. म्हणजे का? मग त्याने सांगितलं की अरे, दुर्योधनाचा विवाह हा सुभद्रेशी ठरलेला आहे, बलराम दादानी तो ठरवलाय. असं म्हणल्यावर अर्जुन म्हणले, नारदा मग काहीतरी करा ना, काहीतरी उपाय करा. ते म्हणे उपाय एकच आहे, तू त्रिदंडी संन्यास घे. म्हणजे संन्यास घेऊन काय करू, पुन्हा लग्न होईल का माझं? म्हणजे होईल, त्रिदंडी संन्यास पुन्हा मोडताही येतो. या निमित्ताने तू तिथं जा, नाटक कर संन्याशी असल्याचं आणि या सुभद्रेला पळव. योग्य मार्ग सांगितला. नारद गेले निघून. इकडे हा द्वारकेला पोहोचला. द्वारकेत आल्याबरोबर सगळ्यांना कळालं की कुणीतरी महान साधू आले. जे बसायचा द्वारकेमध्ये एका लांब उपवनात जाऊन बसला आणि शांत डोळे झाकले, त्रिपुंड गंध लावलेलं होतं, मोठ्याल्या माळ्या घातलेल्या होत्या, त्याप्रमाणे धष्टपुष्ट शरीर होतं आणि दाढी वाढवलेली होती, जटा वाढवलेल्या होत्या, फिरत होता ना सगळीकडं, दाढी जटा सगळं वाढवलेलं होतं. सगळ्या लोकांना वाटलं कुणीतरी महात्मेच आलेत. ही वार्ता कळाली बलराम दादाला. सगळे दर्शनाला येऊ लागले. चातुर्मास्य होता, दर्शनाला येऊ लागले. कृष्णाला बलराम दादा म्हणले, कृष्णा तुला माहित आहे का आपल्या गावामध्ये साधू आले? कृष्ण म्हणले, साधू? असल्या साधूच्या नादी मी लागत नसतो म्हणे. नाही 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 नाही, आपण दर्शनाला जाऊ. कृष्ण म्हणले, तुम्हाला जायचं तर जा दर्शनाला. नाही नाही, आपण जाऊ, आपण उद्या जाऊ. म्हणून बलराम दादांनी दुसऱ्या दिवस ठरवला. आदल्याच दिवशी रात्री कृष्ण तिथे पोहोचले आणि अर्जुनाला म्हणले, काय रे अर्जुना? अर्जुन म्हणला, हो कृष्णा, अहो तुम्ही आता माझं हे सोंग आहे, उघडकीस आणू नका. कृष्ण म्हणला, मी उघडकीस आणणार नाही, पण मी काही बोललं तर तुला सहन करावं लागेल. तुला सुभद्रा पाहिजे ना? हो म्हणला पाहिजे, पण दादाच्या या एवढ्या मुकाबल्यात सुभद्रा मिळेल का? म्हणले मिळेल, पण माझं ऐक आणि मी किती काही बोललो तरी मला उत्तर देऊ नको. नाही म्हणले, कृष्णा तुम्ही म्हणाल तसं. त्याला हात जोडले, तुम्ही मार्गदर्शन करा. कृष्ण गेले निघून. दुसऱ्या दिवशी दादा आले. दादांनी नमस्कार केला. नारायण नारायण, यांचं एकच होतं, नारायण नारायण. काही म्हणलं तर नारायण म्हणायचं. महाराज तुम्हाला फळं वगैरे? नारायण नारायण. मला फळं नको, मुळं नको. तुम्ही काही खाता पिता? नारायण, मी काही खात नाही, खात नाही, पित नाही.
पण गल्ले लठ्ठ मात्र दिसतोय. ते म्हणतात, अहो नारायण नारायण, तुम्ही काही बोलत नाही. नारायण, मला बोलायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, बोलायचं नाही, फक्त नारायण. म्हणजे महाराज आता चातुर्मास्य, माझी विनंती आहे, तुम्ही द्वारकेमध्ये आलात, द्वारका आमची आहे. म्हणजे मग नारायण, मग तुम्ही द्वारकेत चलावं असं आम्हाला वाटतं. नारायण नारायण, नाही, मी गावात येणार नाही, कोणत्याही गावात जायचं नाही असं मी ठरवलंय. नारायण, नाही नाही महाराज तुम्ही चला, माझ्या बहिणीचं लग्न आहे हो, तिला आशीर्वाद देण्यासाठी तरी चला. म्हणून महाजबरदस्तीनं इकडे मनात गुदगुल्या होत होत्या. बरं झालं, आता योग्य मार्ग आपल्याला सापडला. दादानी आपल्याला प्रत्यक्ष घरात न्यायची योजना केली. याप्रमाणे आले दादा, या नारायणाला घेऊन आले, संन्याशाला घेऊन आले. काय वाजत गाजत संन्याशी आले. आल्याबरोबर श्रीकृष्णाला सांगितलं दादाने. कृष्णा, म्हणजे काय, हे बा साधू आलेले. म्हणजे साधू, अहो दादा हे साधू नाही, ते भोंदू आहेत. हे असं काय बोलतो म्हणे साधूला, भोंदू वगैरे म्हणून हे साधूला, साधू महाराज आहेत ते, त्यांची व्यवस्था कुठं करावी म्हणले. अहो आपल्या बहिणीचं लग्न आहे, मला वाटतं बहिणीच्या शयनगृहाजवळच त्यांचं स्थान असावं. म्हणजे वा वा, छान, सेवेसाठी सुभद्रेला ठेवावं. वा वा वा, म्हणजे चांगलंय दादा, पहा बर का, सुभद्रेला सेवेला ठेवताल आणि एके दिवशी हा पोरगी पळविल. हे कृष्णा असं काय बोलतो म्हणे. नाही पहा, हा ब्रह्मयोगी म्हणतात तुम्ही, पण हा ब्रह्म घोटाळा कळील असं वाटतंय. याचं काही कुळ गोत्र, अहो म्हणजे संन्याशाला कुठं कुळ गोत्र असतं का? ऋषी आहेत, ज्ञानी आहेत, त्यांना कुठं कुळ गोत्र नसतं. आणि मग याप्रमाणे 1 2 3 4 दिवस. आता मात्र त्या अर्जुनाची स्थिती चलबिचल झाली. तो बघू लागला सुभद्रेकडं. सुभद्रा त्या ठिकाणी सेवेला ठेवलेली होती. काय खायचं, काय प्यायचं, फळं मुळं कंद, जेवण स्नान, हे सगळं तिच्याकडे होतं. आणि तो तर इतका चंचल झाला होता की सुभद्रेकडेच पाहत होता, त्याला दुसरं लक्ष नव्हतं जात. सुभद्रा सुभद्रा सुभद्रा, तो क्षणभर नसेल तर तो चलबिचल व्हायचा. मग सुभद्रेने एकदा नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर यांनी केसावरून हात फिरवला, आशीर्वाद दिला. सुभद्रेला स्पर्श लक्षात आला. म्हणजे हा स्पर्श कोणाचा आहे? हा साधूचा स्पर्श नाहीये, म्हणले हे कोणीतरी भोंदू दिसत आहेत. तिने हळूच ओळखलं खरं, पण अजून पक्की खात्री होईना. कृष्ण म्हणले दादा पहा ना, सुभद्रेला डोक्यावरून फिरून आशीर्वाद दिला. म्हणजे अरे असू दे, त्यांना स्त्री पुरुष भेद नसतो, हे संन्याशी आहेत, त्यांना स्त्री पुरुष कशाचा भेद आला? नाही नाही, दादा म्हणतात कृष्णा, अरे आपल्या सुभद्रेचं मंगल व्हावं म्हणून मी यांना आणलंय. म्हणले हो खरंय, मंगल व्हावं आणि यांचं सुमंगल व्हावं. हा म्हणले हे काय बोलतो तू, मंगलला सुमंगल बोलतोय, म्हणजे काय लग्न व्हावं? म्हणजे काय सांगता येत नाही. आणि मग बलराम दादा म्हणतात, हे संन्याशी महाराज, माझ्या या बहिणीचं मंगल व्हावं, तिचं मंगल कार्य जवळ आलेलं आहे, तेव्हा तिचं मंगल करणं तुमच्याच हातात आहे. तो म्हणला हो माझ्याच हातात आहे. आता याप्रमाणे त्या ठिकाणी सुभद्रा फिरत असताना हा तिच्यामध्ये एवढा तल्लीन झाला की आता जेवणाची वेळ आली. जेवणासाठी पानं मांडले. जेवायला सुभद्रा वाढत होती. सगळ्या प्रकारच्या पंक्ती बसल्या होत्या आणि कृष्ण बलराम दादा या ठिकाणी बसलेले. रैवतक पर्वतावरच्या गुहेमधून यांना आणलं होतं. आणि या वेळेला संन्याशी म्हणून अर्जुन बसलेला. अर्जुनाचं चित्त जागेवर नव्हतं. जेवण करायला सुभद्रा वाढत होती सवळ्यामध्ये. आणि जेवण वाढलं, श्रीखंड वाढलं. श्रीखंड वाढल्याबरोबर अर्जुनाने, म्हणजे भोंदू साधू आहे, त्यांनी ते श्रीखंड घेतलं आणि आपल्या कपाळाला लावलं, अंगाला लावलं. कृष्ण म्हणतात दादा काय हे? श्रीखंडम चंदनम दिव्यम. म्हणले श्रीखंड म्हणजे काय, चंदन आहे का? दादा म्हणतात अरे ते साधू आहेत, त्यांना श्रीखंड काय आणि चंदन काय, एकात्मदृष्टी असते त्यांची, त्यांना भेद नसतो, अभेदवादी आहेत. वा 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 म्हणले छान. नंतर भजे होते, त्या भजे पार्श्वदोडके घातलेले होते. ते भजे घेतले त्याने, असं पाहिलं त्या भज्याकडं आणि कानात घातले. म्हणले सुभद्रेकडे पाहता पाहता अहो जेवायला वाढलंय का हे पदार्थ आहेत याचा सुद्धा भान राहिलं नाही. आणि मग पुरणपोळी लाल अशा प्रकारची पाहिल्याबरोबर ती घेतली आणि डोक्यावर घात ठेवली. म्हणले अहो
जास्वंदाचं फूल जसं असावं त्याप्रमाणे डोक्यावर ठेवली. आता मात्र कृष्ण म्हणले, दादा तर तुम्ही जेवा, माझं झालं जेवण. कारण आजकाल या साधूंचं काही खरं नाही, हे साधू काय करतील. म्हणले पोरगी पळवतील. दादा म्हणले असं होणारच नाही. आणि मग चला म्हणले आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे आज देवीची यात्रा आहे, देवीचं दर्शन घ्यायचंय, सुभद्रेला पाठवा. म्हणले कोणाबरोबर पाठवा. सवळ्यात पाठवायचंय. म्हणले संन्याशाबरोबर पाठवा. म्हणले वा. संन्याशाबरोबर रथ सिद्ध केला, घोडे लावले आणि निघाले. संन्याशी अर्धा रस्त्यावर गेला. इकडे बलराम दादा कुठल्या तरी कामानिमित्त दुसऱ्या गावी गेले होते. आणि त्याच वेळेला त्याच दिवशीचा बरोबर त्यांनी मुहूर्त पाहिला आणि जे रथ पळवला, रथस्थो धनुरादाय, रथ अर्ध्यावरती गेला. सुभद्रा त्या ठिकाणी बागदोर घेऊन बसली होती. अर्जुन मागे होते. अर्जुनाने ताबडतोब पुढे आले आणि सुभद्रेला सांगितलं, सुभद्रे बाजूला हो. म्हणले हा तुम्ही? हो म्हणले मी अर्जुन आहे. म्हणले असा वेश? हो म्हणले आता दादानी तुला दुर्योधनाला द्यायचं ठरवलं, मग मला काय, मला याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. दादाच्या शब्दाच्या बाहेर जग जाऊ शकेल का? म्हणे नाही. म्हणे मग आता आण म्हणे ते बागदोर माझ्या हातात, मी पळवतो. आणि जे घोडे पळवले ते दिसेनाशे झाले. का हो म्हणले अजून रात्र झाली, अजून आले नाही. जे सकाळी गेले देवीचं दर्शन घेऊन यायला दुपार व्हायला पाहिजे, रात्र झाली, सूर्य मावळला, अजून आले नाहीत. आले नाहीत म्हणलं कृष्ण म्हणतात, तुम्हाला दादा म्हणलो होतो हे भोंदू असतात, साधू नाही आहेत, हे बदमाश आहेत, हे आपल्या मुलीला पळून नेतील. तुम्ही सेवेसाठी तिला ठेवलं. हे साधू कशाचे? संधी साधू आहेत. याने बरोबर संधी साधली. म्हणले काय मुलीला पळवलं? असं होणारच नाही. म्हणले थांब, कोण आहे तो? मी त्याला आता माझ्या गदेने आत्ताच्या आत्ता तुकडे तुकडे करतो. म्हणून हातात गदा घेतली, नांगर घेतला, मुसळ घेतलं. तेवढ्यात अर्जुन समोर हातामध्ये धनुष्य घेऊन उभे राहिले. अर्जुन म्हणले दादा मी ये. हा म्हणले रथस्थो धनुरादाय शूरांश अरुंधतो भटान. आणि मग बलराम दादा म्हणले कोण? अर्जुन. तच्छ्रुत्वा क्षुभतो राम. हा रामाला राग आला. राग काय म्हणले हे कमाल आहे, असं खोटेपणाने पळविलं. मग कृष्ण म्हणले दादा आता जाऊ द्या. यांनी पळवली ना मुलगी. आपण लहानपणापासून म्हणत होतो अर्जुनाला द्यायची, अर्जुनाला द्यायची. तेव्हा आज अर्जुनाने स्वतःच मुलगी पळवली. आता तुम्ही काही जास्त रागराग करू नका. हे आपलेच लोक आहेत, शेवटी आपल्याच, हे मामाची मुलं, आत्याची मुलं आहेत. याप्रमाणे आपली ही आत्या आहे, आत्याची ही मुलं आहेत आणि आपण मामाची मुलं त्यांच्या. तेव्हा आता तुम्ही विनाकारण विरोध करू नका आपल्यामध्ये. आणि अर्जुनाने हात जोडले, क्षमा मागितली, शरण आला. याप्रमाणे ते म्हणतात अर्जुनाचा आणि सुभद्रेचा विवाह संपन्न झाला. म्हणजे या दरम्यान अर्जुनाचे किती विवाह झाले? पहिल्यांदा उलुपी बरोबर, नंतर चित्रांगदे बरोबर आणि नंतर सुभद्रे बरोबर 3 विवाह संपन्न झाले. ज्याप्रमाणे पुढे शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, एकदा श्रुतदेव नावाचा एक ब्राह्मण होता आणि बहुलाश्व नावाचा राजा. दोघे एका वेळेला आले. आणि बहुलाश्व राजा हा मिथिला देशचा राजा. या वेळेला दोघेही भक्तच होते देवाचे. देवाला म्हणले देवा आमच्याकडे या. दोघे एका वेळेला आले. आता कोणाकडे जावं? आधी याच्याकडे गेलं तर त्याला वाटेल बघा मी गेलो तरी कृष्णाने पहिल्यांदा त्याला प्राधान्य दिलं. एका वेळेला कृष्ण दोघांकडे गेले असं वर्णन केलेलं आहे. आणि शुकाचार्य म्हणतात मी सुद्धा त्याच्यात होतो. त्यावेळेला त्यांच्या सोबत मी देखील होतो. नारद होते, वामदेव होते, अत्री होते, असित होते, त्याप्रमाणे कण्व होते, बृहस्पती होते, मैत्रेय होते, चवन होते. आणि अहो मी सुद्धा त्याच्यात होतो. मी सुद्धा 2 झालो. एक पार्टी यांच्याकडे गेली बहुलाश्वाकडे आणि दुसरी श्रुतदेवाकडे. दोघांनी आगत स्वागत केलं. श्रुतदेव तर नाचायच लागला धोतर वरती करून. मग देव माझ्याकडे आले, देव माझ्याकडे आले म्हणून. ज्याप्रमाणे त्याला भान राहिलं नाही. आणि बहुलाश्वाने भगवंताची पूजा अर्चा केली. याप्रमाणे हे विवरण केल्यानंतर आता ते सांगतात भगवान हा कसे आहेत. शुकाचार्य म्हणतात एवं स्वभक्तयो राजन भगवान भक्त भक्तिमान. भगवान कसा आहे तर भक्तासाठी सगळ्या काही गोष्टी करतो. भक्त भक्तिमान. उषित्वा दिश सन्मार्गम. भगवान हा सर्वांना समान आहे. तो कोणाला
कमी जास्त लेखत नाही, तो सर्वांना समान नाही. भक्ती मात्र आपली तेवढी असली पाहिजे. आपली भक्ती जर तेवढी असेल तर भक्ताच्या इच्छेसाठी देव तेवढा होतो. याप्रमाणे हे विवरण केल्यानंतर आता पुढे ते विवरण करतात. परीक्षित विचारतात. 87वा अध्याय या ठिकाणी आता आपण चिंतनासाठी घेणार आहोत. हा जो 87वा अध्याय, तो अध्याय म्हणजे ज्याला वेदस्तुती असं म्हणतात. वेदस्तुती, वेदाने केलेली भगवंताची स्तुती, याला वेदस्तुती असं म्हणतात. तेव्हा या वेदस्तुतीचा जो हा अध्याय, तो 87वा अध्याय अति महत्वाचा मानला जातो. संपूर्ण वेदाचं सार यामध्ये आलेलं आहे. फक्त आज आपण याची प्रस्तावना करणार आहोत आणि उद्या याचं विवरण करणार आहोत. तर याची प्रस्तावना करत असताना परीक्षितीने प्रश्न विचारलेला आहे. परीक्षितीने असा प्रश्न विचारला महाराज शुकाचार्यांना की ब्रह्मण्य निर्देश्ये निर्गुणे गुणवृत्तया कथम चरंति श्रुतया साक्षात सदसतः परे. प्रश्न विचारलाय. प्रश्न असा विचारलाय, मोठा मार्मिक आहे, की अहो महाराज, भगवान जे मूळ ब्रह्म आहे, ब्रह्मण्य निर्देश्ये, ब्रह्मतत्व जे आहे ते तर निर्गुण निराकार निर्विकार आहे. ब्रह्माला काही आकार नाही, ब्रह्माला काही रूप नाही, ब्रह्माला काही कुठल्याही प्रकारचा रंग नाही, ब्रह्म लहान नाही, ब्रह्म मोठं नाही. मग असं असताना कथम चरंति श्रुतया, श्रुतीने त्याचं वर्णन केलं असं तुम्ही म्हणता, हे कसं शक्य आहे? म्हणजे जी गोष्ट वर्णनातीत आहे, वर्णनाच्या पलीकडची आहे, त्याचं वर्णन कसं करणं शक्य आहे? शब्द कसे पोहोचतात तिथपर्यंत? शब्द पोहोचत नाहीत, कारण शब्दाला मर्यादा आहे. शब्द हे जड आहेत, नाही म्हणलं तरी शब्द जड आहेत, शब्दाला मर्यादा आहे. आणि म्हणून शब्द तिथे कसे पोहोचले असा या ठिकाणी प्रश्न विचारलाय. आणि मग हा जो मूळ प्रश्न आहे, तो मूळ प्रश्न निशब्द, निर्गुण निराकार निर्विकार. आता आपण समजा एखाद्या माणसाचं वर्णन करायला लागलो, अहो तुम्ही यांना ओळखता का हो? कोण? जानकीराम पंत. कोण जानकीराम? जानकीराम अहो ते नाही का बुटकेले, काळेले, असे खाली वाकून चालतात, हा 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 ते होय, या ठिकाणी राहतात. आता हे काय झालं? जानकीराम कोण याचं हे वर्णन झालं, त्या व्यक्तीचं वर्णन झालं. बुटका, उंच, लहान, जाड, कृश, हे वर्णन झालं. ब्रह्माचं असं वर्णन करता येणं शक्य आहे का? ब्रह्म मोठं आहे, लहान आहे, जाड आहे, बुटक आहे, उंच आहे, काळ आहे, गोर आहे? नाही. मग ब्रह्माचं वर्णन जर करता येत नसेल तर शब्द तिथे कसे पोहोचतात? शब्दाने त्याचं वर्णन कसं करता येतं? ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभवामध्ये आधी शब्दाला महत्व दिलंय. शब्द आहेत म्हणून शब्दाची, ज्याला शब्द ऋण, वाचा ऋण म्हणतात, त्याला वाचा ऋण प्रगट केलंय. पहा माऊली किती मोठे आहेत. वाचा म्हणजे बोलणं. आपण कधी ऋण व्यक्त करतो का हो? की मला बोलता आलं, आई बापाचे मोठे उपकार आहेत माझ्यावर की मला बोलता आलं. हा म्हणजे हे काय उपकार आहेत? हो, ते जर बोलले नसते तर तुम्हाला बोलता नसतं आलं. ते जर बोलले नसते, समाज जर बोलला नसता, समाजाने, मग आई वडील भाऊ बहिणी किंवा नातेवाईक हे जर तुमच्याशी बोलले नसते तर तुम्हाला बोलता नसतं आलं. आपल्याला जी भाषा येते ती ऐकून ऐकून येते. मग याला म्हणतात वाचा ऋण. आणि माऊलींनी हे वाचा ऋण मान्य केलंय की समाजाचं माझ्यावर ऋण आहे, मला बोलता येतं, हे ऋण मान्य केलंय. आणि मग वाचा ऋण मान्य केल्यानंतर मग शब्द खंडन केलंय. शब्द खंडनामध्ये शब्द कसे कमी आहेत, शब्द आहेत कुठपर्यंत येतो शब्द, शब्द कुठपर्यंत जातात? ते म्हणतात शब्द इथपर्यंत जातात, मला फार भूक लागली. आता याचं वर्णन करा. मला भूक लागली, खूप भूक लागली, फार भूक लागली. अहो पोटात खड्डा पडला, पोटात कावळे ओरडायले. आता कावळे ओरडायले खरं आहे का? कावळे आहेत का पोटात? नाही. मग काय? हे सगळं रूपकात्मक वर्णन आहे. पण भूक लागली हे समोर त्याला कळेल कसं? भूक लागणी या शब्दाने ते कळत नसतं. मग ते म्हणतात भूक काय आहे
हे ज्याला लागते त्याला कळते. म्हणून ज्याचं जळतं त्याला कळतं. जळण्याची वेदना काय आहे तर ज्याला जळतं त्याचं कळतं. जर तुम्हाला आग काय माहीतच नाही, चटका काय तो माहीतच नाही, तर तुम्हाला त्याचं वर्णन नाही करता येणार. म्हणून जोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत कळत नाही. म्हणजे शब्द कुठपर्यंत पोहोचतात, अनुभवापर्यंत पोहोचत नाहीत. अनुभवाचं फक्त वर्णन करू शकतात. शब्द फक्त वर्णनापुरते आहेत. मला फार आनंद झाला म्हणजे काय झालं सांगा. आनंद झाला, आनंद झाला, सुख झालं. हो, मग पुढे सुख म्हणजे काय, आनंद म्हणजे, आणि मग आपण पेढे वाटतो. हे काय झालं, आनंद झाला. पेढे हे प्रतीक आहे. पेढे म्हणजे काही आनंद नाहीये, पेढे हे प्रतीक आहे. पेढे हे रूपक आहे, आनंदाचं व्यक्तीकरण आहे. पण आनंद काय झाला हे ज्याचे त्याला कळतं. म्हणून आपण म्हणतो ज्याला तो आनंद होतो, माझे मज कळले, माझे मज कळले, माझे मज कळले प्रेम सुख. म्हणून नामदेव महाराज म्हणतात माझे मला कळालं, मला सांगता येत नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे. आता हे जे वर्णन आहे, हे वर्णन आपल्याला आनंद म्हणजे डोह, आनंदाचा डोह सांगितलाय. नुसता आनंद नाही, त्याच्यावर तरंगही आनंदाचेच आहेत. आनंदच प्रगट होतो हे तुकाराम महाराज वर्णन करतात, हे शब्दाने करतात. पण हा अनुभव आपल्याला नाही येऊ शकत. हा अनुभव संताला आला, संतांनी त्याचं वर्णनही केलं, पण तो फक्त वाच्य पातळीवर राहिला. म्हणून ते म्हणतात की मग ब्रह्माचं वर्णन करणं शक्य आहे का. ब्रह्म जर आनंद रूप आहे आणि आनंदाचं तर वर्णन करता येत नाही. मग ब्रह्मापर्यंत श्रुती म्हणजे वेद, श्रुती म्हणजे वेद, आणि वेद म्हणजे शब्द. वेद म्हणजे काय, वेद म्हणजे शब्द आहेत. अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देवमृत्युजम होतारम रत्नधातमम अग्नि पूर्वे ऋषिभि रीड्यो नूतनैरुता स देवाम एह वक्षति अग्निनारयमश्नवत कोशमेव दिवे दिवे यशसं वीरवत्तमम अग्नयम यज्ञमध्वरम विश्वतः परिपुरसी शैदेवेषु गच्छति. हे शब्द आहेत. शब्दाला अर्थ आहे आणि या अर्थामध्ये तात्पर्य आहे आणि ते उच्चारावर अवलंबून आहे. त्याचा अर्थ काय होतो हे उच्चारावर अवलंबून आहे. इथे अग्नीच्या ऐवजी वन्नी म्हणलं तर चालत नाही. ते म्हणल्यावर काय, अग्निमीळे पुरोहितम, हे वेदातलं पहिलं सूक्त आहे. वेदाचा पहिला शब्द आहे अग्नी. अग्नीपासून वेदाची सुरुवात झाली, ते वेदातलं पहिलं सूक्त आहे. मग ते म्हणतात अहो अग्नी म्हणजे काय, अग्नी म्हणजे जाळ, वन्नी. मग वन्नी मिळे पुरोहितम म्हणलं तर काय होत. एखादा तरकट म्हणेल वन्नी मिळे पुरोहितम, ते म्हणे नाही चालत का, अग्नीला अग्नीच बरोबर आहे. कारण त्या अग्नी शब्दाने जो अर्थ व्यक्त होतोय, जे आघात होतो, जो अर्थ व्यक्त होतो, तो एक नसतो. तुम्ही म्हणाल कसा नसतो, त्याचं उदाहरण देतो. आता हे सगळं उदाहरणावरच चाललंय. आता एखादा म्हणला काय तुमचं मुखकमल किती सुंदर आहे हो, वा काय मुखकमल आहे. आणि एखादा म्हणला तुझं थोबाड. काय हो थोबाड म्हणजे काय, थोबाड म्हणजे तोंड नाहीये का, हो थोबाड म्हणजे तोंड. त्यांचे जाऊन थोबाड फोडा असे जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, तर इथे मुख म्हणलं नाही तुकाराम महाराजांनी. का मुख कमल शब्दाने सौंदर्य प्रगट होतं आणि थोबाड शब्दाने विकृती प्रगट होते. म्हणून अर्थ एकच आहे. तुम्ही डिक्शनरी पहा, मुख म्हणजे तोंड आणि थोबाड म्हणजे तोंड, दोन्ही अर्थ तोंडच आहे. अर्थ एक आहे हो, पण तात्पर्य एक नाहीये. का, मुखकमलाने स्तुती होते तर थोबाडाने निंदा होते, निंदा अर्थ व्यक्त होतो. मग हा अर्थ प्रत्येकाला भिन्न भासतो. मुखाने व्यक्त होणारा अर्थ वेगळा आणि थोबाड शब्दाने व्यक्त होणारा अर्थ वेगळा. जरी त्याचे अर्थ तोंड हाच असला तरी तात्पर्य त्याचं शिवी आणि ओवी हा फरक त्याच्यामध्ये आहे. म्हणून ते म्हणतात की अग्निमिळे म्हणजे अग्निमिळेच, तिथं वन्नी चालत नाही. आणि म्हणून शब्दातला अर्थ, अर्थातलं तात्पर्य, तात्पर्यातला त्याच्यामधला संकेत. आणि मग शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, शब्द तिथे पोहोचत नाहीत, हे खरंय तुझं म्हणणं. ब्रह्मापर्यंत शब्द पोहोचत नाही, पण ब्रह्मापर्यंत संकेत करता येतो. संकेत म्हणजे काय,
संकेत म्हणजे काय सांगतो. आपण एखाद्या गावाला निघालो, एखादं मेन रस्त्यावरून चाललोत, मुख्य रस्त्यावरून चाललोत आणि तिथे छोट्या छोट्या गावांच्या पाट्या लिहिलेल्या असतात. एखादं गाव आहे, एका मुख्य रस्त्यावर एक डाव्या हाताला एक गाव लागतं. मग त्या गावाची पाटी तिथं लिहिलेली आहे. जशी उदाहरणार्थ इकडे नामलगाव अशी पाटी लिहिलेली आहे. नामलगाव अशी पाटी लिहिली. ती पाटी नामलगावकडे रस्ता जातो हे दाखवणारी आहे. आता इथं तुम्ही प्रत्यक्ष गेलात का नामलगावला? नाही. आपण म्हणू तिकडे नामलगाव आहे बरं का, इकडे नामलगाव आहे, तुम्ही गेला नाही, पण आपण दर्शन घेतो, गणपतीचं दर्शन घेतो का नामलगावचं. पाटी दिसल्याबरोबर दर्शन घेतो. पाटी दिसल्याबरोबर दर्शन कोणाचं घेतलं हो तुम्ही? पाटीचं घेतलं का? सांगा ना. पाटीचं दर्शन घेतलं का? नाही, गणपतीचं दर्शन घेतलं. पण पाटी दिसल्यामुळं गणपतीचं दर्शन घेतलं. तर पाटी हे दृश्य आहे आणि गणपती हा संकेत आहे. का हो तुम्ही नमस्कार केला कोणाला? पाटीला. काय? नाही, पाटील नाही केला हो, तिकडं नामलगाव आहे, गणपतीचं आहे म्हणून नमस्कार केला. हा संकेत आहे. म्हणून शुकाचार्य म्हणतात, राजा शब्द पोहोचत नाहीत पण संकेत पोहोचतो, ब्रह्मापर्यंत संकेत पोहोचतो. आणि मग शुकाचार्य म्हणतात, बुद्धींद्रिय मन प्राणान जनाना मसुदत प्रभू मात्रार्थंच भावार्थंच आत्मने कल्पनायच. भगवंतानी ही सृष्टी निर्माण केली तुम्ही विचार करावा म्हणून. तुम्ही मानवाने बुद्धीने, बुद्धी, इंद्रिय, मन याद्वारे माणसाने विचार करावा, चिंतन करावं, मनन करावं, पूजा अर्चा करावी, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे धर्मकर्म करावेत म्हणून देवाने हे निर्माण केलं. देवाने विश्व का निर्माण केलं? देवाला क्रीडा मात्र प्रभो सृष्टी ही, सहज देवाला वाटलं आता सृष्टी निर्माण करावी. पण का? तर जीवाने माझ्यापर्यंत यावं. देवाला असं वाटलं की जीवाने शिवापर्यंत यावं. देवाने शिवाने असा विचार केला की या जीवाने माझ्यापर्यंत यावं आणि यासाठी साधनं कोणते? मात्रार्थंच भावार्थंच हे साधन आहेत. कोणकोणते साधन आहेत ते म्हणतात मात्रार्थंच भावार्थंच. या ठिकाणी आम्हाला भगवंतानी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अशा सांगितल्यात की मात्रार्थ, भावार्थ म्हणजे हे सगळं विश्व भगवंतानी निर्माण केलेलं आहे, साधनात्मक निर्माण केलेलं आहे. आणि ही साधनात्मकता सांगत असताना ते म्हणतात विषय. मात्रा म्हणजे विषय, भव म्हणजे संसार आणि आत्मा म्हणजे स्वर्गादी भोग, अकल्पन म्हणजे मुक्ती, अर्थात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यासाठी हे विश्वाचा पसारा भगवंताने निर्माण केला. आणि सैषा उपनिषद ब्राह्मी पूर्वसमृद्धी धृता. आणि यासाठी ही उपनिषद ब्राह्मी, ही उपनिषदात अर्थात वेदात भगवंतानी जे वर्णन भगवंताचं केलं त्याला आपण वेदस्तुती म्हणतो, ती आपण धारण केली पाहिजे. आणि यासाठी इंद्रिय म्हणजे विषय, त्याचप्रमाणे संसार हा ज्ञानप्राप्तीसाठी आपण आत्मसात केला पाहिजे. संसाराने माणसाला ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे. मात्रा म्हणजे विषय, संसार हे कर्म आहेत आणि आत्मा स्वर्गादी भोग आहेत. हे सगळे आपल्याला प्राप्त व्हावेत म्हणून आपण भगवंताचं या ठिकाणी गुणगान केलं पाहिजे. म्हणून भगवंतांनी सृष्टी निर्माण केली. आता या संबंधीचं जे विवेचन करतील आणि या विवेचनामध्ये प्रामुख्याने वेद काय स्तुती करतात भगवंताची, वेद कशी स्तुती करतात या संबंधीचं विवरण आता जे करतील. आणि या वेदस्तुतीवर जेव्हा भाष्य लिहिलेलं आहे श्रीधराचार्यांनी, तेव्हा या श्रीधराचार्यांनी जे भाष्य लिहिलंय ते भाष्य लिहिताना सुद्धा श्रीधराचार्य म्हणतात की अहो मी यावर भाष्य लिहितोय म्हणजे मी काही फार ज्ञानी नाही. श्रीधराचार्य, मी याच्यावर भाष्य लिहितोय म्हणजे मी काही ज्ञानी नाही, मी रत्नांचा व्यापार करतोय पण मला रत्नाचं ज्ञान नाही, मी रत्नपारखी नाही. फक्त भगवंताच्या कृपेने, नरसिंहाच्या कृपेने, नरसिंह हे त्यांचं दैवत होतं, नरसिंहाच्या कृपेने मी हे काही सांगत आहे. तेव्हा जर स्वतः
श्रीधराचार्य टीका करणारे असं म्हणत असतील की मला याच्यातलं ज्ञान नाही, मी काही सांगू शकत नाही, फक्त भगवंताच्या कृपेने मी सांगू शकतो. तर बघा, कुठला किती मोठा पंडित असू द्या, तो या वेदस्तुतीचं विवेचन करू शकत नाही. कारण जर श्रीधराचार्याने हात टेकले तर आता आपण काय सांगणार आहेत. पण मग त्यांनी जे सांगितलं, इतरांनी जे विवरण केलं, आणि भगवंताच्या कृपेने जेवढं आपल्याला सांगता येईल तेवढं मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन. उद्या आणि परवा 2 दिवस आपली वेदस्तुती होईल. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण.